तर 5 ओव्हरची मॅच. तर चला मॅच थोडीशी स्पीडली आपण चालू करा, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे सुपर संडे. मेगा फायनल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळच्या 17मध्ये. आणि आजच्या दिवसाची दुसरी मॅच जय गजानन कुक्षेत यांच्या विरोधात गावदेवी शिरवणे या दोन्ही टीमच्या दरम्यान. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे सुद्धा टीमचा कॅप्टन विनोद पाटील, स्ट्रायकिंग बॅट्समन आकाश सिंग आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मंदार गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला, खूप चांगला स्ट्रोक. हा बॉल चाललाय सरळ बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी विनोद पाटीलच्या बॅटमधनं पहिला क्रॅकिंग षटकार. खूप चांगली सुरुवात केली विनोद पाटीलने या ओव्हरची. पहिलाच बॉल खेळत असताना लाजबाब स्ट्रोक 6 धावांसाठी. 6ने इथून मात्र खातं ओपन केलंय जय गजानन कुक्षेत या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. आणखीन एक चांगला बॉल ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर आहे. आणखीन एक सिंगल येते, टीमची धावसंख्या 7. स्ट्राईक इथून रोटेट झाले आणि आकाश सिंग स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी आलाय. यावेळेचा बॉल तर खूप चांगला स्ट्रोक होता, परंतु 38 सर्कलमध्ये बॉल फील्ड केला जातो. डॉट बॉल आलाय. पहिला बॉलवर षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केले मंदारने. टप्पा बदलवला, लाईन बदलवली. आणखीन एक चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय, बॅक टू बॅक 2 बॉल इथून मात्र डॉट बॉल आलेत. खूप चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला गावदेवी शिरवणे टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावा आल्यात त्यामध्ये 7 रन्स. यावेळेचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल. लगातारचा तिसरा डॉट बॉल आलाय. खूप चांगलं कमबॅक केले मंदारने आणि या ओव्हरमधला शेवटचा बॉल इथून शिल्लक. संघर्ष करतोय आकाश सिंग या इनिंगमध्ये. P1चं पहिलं षटक जर आपण पाहिलं तर सुरुवात खूप चांगली राहिली, परंतु या ओव्हरची ते शेवटी कुठेतरी वर्चस्व राहिलंय मंदारचं. यावेळेचा बॉल खूप चांगला स्ट्रोक ऑन साइडला, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड. आणि हा बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. आकाश सिंगच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. 1 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. बॅटिंग करत असताना जय गजानन कुक्षेत या टीमच्या दरम्यान 13 धावा. तर 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 13 धावा. P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. खूप चांगली सुरुवात केली कुक्षेत या टीमच्या दरम्यान. 5 ओव्हरची ही मॅच आहे आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय रोहित. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला,
स्ट्रोक चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान विनोद पाटील आणि आकाश सिंग. आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 15 धावा, 15 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. डीपमध्ये जर आपण पाहिलं तर अनिकेत खूप चांगली फिल्डिंग करतोय आपल्या टीमसाठी आणि महबूबला देखील आपण पाहिलं. यावेळेचा बॉल सरळ सोडून दिलाय. अंपायर उदय तांडील सरांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. इट इज अ व्हाईट बॉल. हे 2 ऑफिशियल अंपायर आहेत. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 16. यावेळेचा बॉल उडवलाय ऑन साइडला, फिल्डर बॉल पर्यंत येईल. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. खूप चांगला स्ट्रोक विनोद पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या 22 धावा. तर सन्माननीय श्याम सर यांचे इथे आगमन होते आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. तर वेलकम. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 22 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. पिंटूचं 2रं षटक. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. गावदेवी शिरवणा टीम अतिरिक्त वेळ तुम्ही घेऊ नका. स्ट्रायकिंग यांना बॅट्समन आपण पाहतोय बॅटिंग करताना स्वतः टीमचा कॅप्टन विनोद पाटील. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल देखील खूप चांगला स्ट्रोक, खूप चांगली फिल्डिंग अनिकेतच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत तांडेल खऱ्या अर्थाने आज इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. एकच धाव या बॉलला आपल्याला पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या 20. आणखीन एक चांगला स्ट्रोक आणि हा बॉल चाललाय. षटकार येतोय. खूप चांगला फटका आकाश सिंगच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडच्या रिझन मध्ये खूप चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढते. धावा लागला आतापर्यंत 29 धावा, 29 रन्स. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2. हा बॉल देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता आकाश सिंगच्या दरम्यान, परंतु लाईन मिस केली आकाश सिंगने. थोडासा टर्न झाला हा बॉल आणि डॉट बॉल येतोय. त्या बॉलवर कमबॅक केलंय. तर ती गाडी काढा प्लीज. आणखीन एक चांगला बॉल.
2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय गजानन कुकशेत या टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 29 धावा 29 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड विदाउट लॉस. तर षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. फिरकीचा जादूगर त्याची खऱ्या अर्थाने ओळख आहे. तर चिन्मय येतोय. यावेळेचा बॉल ऑन साईडला भिरकावलाय. डीपमध्ये फिल्डर बॉलपर्यंत पोहोचतोय. एकच धाव इथून कंप्लीट झाली. खूप चांगला थ्रो. हे षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे जय गजानन कुखेत या टीमसाठी, कारण की मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकार जरूर आले, परंतु या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाली. यावेळेचा बॉल उडवलाय. खूप चांगला स्ट्रोक ऑन साईडला. आकाश सिंगच्या बॅटमधनं आणखीन एक लाजवाब स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. बॉल पिच झाल्यानंतर कंप्लीट आकाश सिंगच्या रडार मध्ये आला आणि तदनंतर खूप चांगला स्ट्रोक आकाश सिंगने कन्वर्ट केला या बॉलवर आणि टीमची धावसंख्या 36 धावा 36 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला जय गजानन कुकशेत या टीमच्या दरम्यान, दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड झाले या इनिंग मध्ये. तर सन्माननीय अतिथी हरीशजी गोळे यांचं इथे आगमन झाल्याने त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. तर या मुवमेंटला 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. यावेळचा बॉल स्लॉक स्वीप उडवलाय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये आणि इथून मात्र बॅट्समन बाद झालाय. तर वॉल षटकार आहे याची तुम्ही नोंद घ्या. तर बॅट्समन बाद आहे. खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला या मुवमेंट मध्ये अनिकेत तांडेलच्या दरम्यान.
तर न्यू बॅट्समन विनय शर्मा, षटक क्रमांक तिसरे इथे संपले आणि 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय गजानन कुक्षेत 38 रन 38 धाबा. इथून मात्र धावफलकावर लागल्यात. ज्या विकेटची खऱ्या अर्थाने गरज होती गावदेवी शिरवणे टीमला, ती विकेट मात्र चिन्मय पाटीलने मिळवून दिले, चिन्मय जोशी याने मिळवून दिले. ब्रेक थ्रूची गरज होती चिन्मय त्या ओव्हरमध्ये. तो पहिला ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरच्या खेळातून शिल्लक आहे. उर्वरित 12 बॉलचा खेळ या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 12 बॉल मध्ये कशी बॅटिंग होईल कुक्षेत या टीमच्या दरम्यान हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर षटक क्रमांक 14 गोलंदाज सागर, टीमची धावसंख्या आतापर्यंत 38 38 धाबा. 14 षटक इथून सुरू होते आणि पहिला बॉल खूप चांगली फिल्डिंग आपल्या फॉलो थ्रो मध्ये केले सागर तरेने. एक रायझिंग यंगस्टर आहे गावदेवी शिरवणे टीमच्या दरम्यान. सातत्याने खूप चांगले क्रिकेट त्याने खेळलंय. यंदाच्या हंगामात देखील खूप चांगली सुरुवात त्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत आहे. चिन्मय बॉल खाली येईल आणि आणखीन एक बॅट्समन विनोद पाटीलला इथून मात्र परतावा लागेल. दुसरी विकेट इथून मात्र पडली जाते जय गजानन कुक्षेत या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. न्यू बॅट्समन बल्लू आणि पहिलाच बॉल उडवलाय. हा बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बल्लूच्या बॅटमधनं क्रॅकिंग षटकार. आल्या आल्या स्वागत केले बल्लूने षटकाराने. टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 44 धाबा. 44 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय जय गजानन कुक्षेत हा संघ या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल धीम्या गतीने रिलीज केला परंतु लेगस्टिकच्या बाहेर हा बॉल पिच झाला. इट इज अ वाईट बॉल.
थोडंसं प्रेशर आहे गोलंदाजावर, षटकार जरूर आला, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न सागरच्या दरम्यान या बॉलवर राहिलाय. यावेळेचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल चालला घोषित. रिझर्वमध्ये टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्यात आतापर्यंत 46, 46 धाबा. चौथं षटक इथून मार्गस्थ आहे आणि अजून देखील या ओव्हर मधले 2 बॉल इथून शिल्लक आहेत. आणखीन एक स्लोवर वन. हा बॉल देखील घोषित रिझन मध्ये दाखल झालाय. टप्पा बदलवला, लाईन बदलवली आकाश सागर याने आणि तदनंतर खूप चांगलं कमबॅक त्याने केलं आपल्या टीमसाठी. शेवटचा 1 बॉल आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 47 रन, 47 धावा. यावेळेचा बॉल उडवला ऑन साइडला. पल्लूच्या बॅटमधनं हा बॉल चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलाय क्रॅकिंग चौकार आणि टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धाबा या धावफलकावर लागल्यात. 24 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 51 धाबा धावफलकावर लागल्यात. खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे जय गजानन कुकचेत टीम. तर शेवटचं षटक चिन्मय जोशी. पहिला बॉल थोडासा टर्न होतो या बॉलला आणि बीट केलंय विनय शर्माला. डॉट बॉल येतोय. स्लॉग ओव्हरची इथून मात्र सुरुवात होते आणि स्लॉग ओव्हरची सुरुवात खूप चांगली झाली. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील कुकशेट टीमला जर एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल गावदेवी शिरवणे टीम समोर. रिव्हर्स हिटचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल बॅक टू बॅक. दुसरा बॉल इथून डॉट बॉल आलाय. हे येणारे डॉट बॉल बॅट्समनवरचं दडपण वाढवतील आणि कुठेतरी बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत विनय शर्माच्या दरम्यान. 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते शिरोना विरुद्ध कुकशेत. खूप चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचेल आणि हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 फिल्डरच्या मधून हा बॉल सरळ फरार झालाय. 4 धाब्यांसाठी चौकार आणि टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 55 धाबा, 55 रन्स. यावेळेचा बॉल सोडून दिलाय बाईच्या स्वरूपात एक सिंगल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल पिच झाला. विनय शर्माला वाटलं की हा बॉल वाईट असावा.
त्या बॉलला सोडून दिला आणि 22 स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ॲड झाली. टीमची धावसंख्या 56 धावा. 2 बॉलच्या खेळीतून शिल्लक आहे. आतापर्यंत हे षटक खूप चांगलं राहिलंय. 4 बॉल रिलीज झालेत आणि 5 धाबा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च झाल्यात. आडव्या बॅटने या स्ट्रोक खेळलाय. ऑन साईडला बॉल लॉफ्ट केलाय. एक सिंगल सेकंड रनसाठी प्रयत्न होईल का? आणि सेकंड रन इथून मात्र का कंप्लीट होते. थोडीशी लेझी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. तो थोडासा खराब आला. शेवटचा बॉल. अठ्ठावन्न धावा, 58 रन्स. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर आली विकेट. एक इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली. 58 धावा आणि 59 धाब्यांचं लक्ष्य आहे. 69 रनचा करायचा आहे पाटला मॅच जिंकण्यासाठी गावदेवी शिरवणे या टीमला. तर सेकंड इनिंगचा खेळ सुरू होतोय. 59 धाब्यांचं लक्ष्य आहे. 59 रनचा पाठला करायचा मॅच जिंकण्यासाठी गावदेवी शिरवणे या टीमला.
तर सेकंड इनिंगला सुरुवात होते. 59 डावांचं लक्ष आहे. 69 रनचा पाठला करायचा आहे मॅच जिंकण्यासाठी. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज अब्बू आलाय. तर षटक क्रमांक पहिला गोलंदाज अब्बू आलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अरविंद राणा आणि पहिलाच बॉल. खूप खराब सुरुवात झाली. नो बॉलचा इशारा. नो +1 या 2 धावा धावफलकावर ऍड होतील. अरविंद राणा आणि महबूब ही जोडी मैदानावर दाखल झाली या धाब्यांचा पाठला करण्यासाठी. नो +1. फ्री हिटचा बॉल. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. वेगाने बॉल पर्यंत येतोय. आणखीन एक नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. थोडीशी खूप खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते अब्बूच्या दरम्यान. यावेळेचा बॉल महबूबच्या बॅटमधनं खूपसुरत षटकार. ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक महबूबच्या बॅटमधनं आलाय. फ्री हिटची संधी होती आणि त्या संधीचं सोनं महबूबने केलं आपल्या टीमसाठी आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 10 धावा. 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तर इनोवा गाडी कोणाची आहे गेट जवळ ती काढून घ्या. चांगला बॉल. परफेक्ट यॉर्कर. फक्त दिशा दिली या बॉलला. खूप चांगलं रन इन बिटवीन द विकेट अरविंद राणा आणि महबूबच्या दरम्यान. खूप क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला आतापर्यंत 11 धावा. यावेळेचा बॉल आणि आणखीन एक नो बॉल. नो +1 या 2 धावा धावफलकावर ऍड होतील. कुठेतरी अब्बूला कमबॅक करणं इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. खराब सुरुवात कुक्षेट टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 59 धाब्यांचं लक्ष जरूर आहे परंतु जेव्हा पॉपिंग क्रीज मध्ये बॉल रिलीज करण्यासाठी अब्बू येतो तेव्हा कुठेतरी लाईनच्या बाहेर त्याने पाय लँड केलाय आणि अशा रीतीने आणखीन एक नो बॉल. नो +1 2 धावा धावफलकावर ऍड होतील. तर 13 धावा धावफलकावर लागल्यात. हा बॉल देखील फ्री हिट आहे अरविंद राणासाठी. यावेळेचा बॉल थोडासा खाली राहिला. पडल्यानंतर जास्त वेग होतं या बॉलला. सरळ बॉल गेलाय
कॅप्टन विनोद पाटीलच्या हातामध्ये आणि डॉट बॉल येतोय. कमबॅक केले अब्बूने या बॉलवर. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला. बिग 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 हिट. अरविंद राणाच्या बॅटमधनं क्रॅकिंग षटकार. तर टीमची धावसंख्या 19 धावा. अजून 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे या ओव्हर मधला. खूप महागडं षटक आतापर्यंत राहिलंय अब्बू याच्या दरम्यान. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. डॉट बॉल येतोय. शेवटचा 1 बॉल इथून शिल्लक आहे या ओव्हर मधला. 19 धाबा धावफलकावर लागल्यात. बॅटिंग करत असताना गावदेवी शिरवणे टीमच्या दरम्यान 59 धाब्यांचा करायचा आहे पाटला या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलवर येते सिंगल. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 20 धाबा धावफलकावर लागल्यात. तर पहिल्या ओव्हरमध्ये 20 धाबा आल्यात. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते विनय शर्मा. पिटूचं दुसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे अरविंद राणा. यावेळेचा बॉल व्हाईट बॉलने सुरुवात झाली. व्हाईट +1. 2 धाबा धावफलकावर ऍड होतील. आणखीन एक खराब बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 23 धावा. यावेळेचा बॉल उडवलाय. खूप चांगला स्ट्रोक ऑन साइडला भिरकावलाय 6 धाव्यांसाठी. अरविंद राणाच्या बॅट मधनं आणखीन एक क्रॅकिंग षटकार आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 29 धावा.
29 रन्स. 59 रन्सचं लक्ष होतं आणि 29 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला अरविंद राणा आणि महबूबच्या दरम्यान या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेसचा बॉल उडवलाय. नो बॉलचा इशारा जरूर आला एम्पायरच्या दरम्यान आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चांगला स्ट्रोक. 6 धाव्यांसाठी षटकार. आणखीन एक डॉट बॉल. तर 22 बॉल मध्ये 23 धावा करायच्या आहेत. यावेळी चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. खूप चांगली कॅच. फिल्डर अब्बूच्या दरम्यान फ्लाइंग जेल त्याने पकडलाय. ज्या विकेटची खऱ्या अर्थाने गरज होती टीम कुक्षेत या टीमला, ती विकेट इथे मात्र पडले. खूप चांगली कॅच पकडली अब्बूने आपल्या हातामध्ये. चांगला बॉल. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लागली 37. 37 धावा. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय अनिकेत तांडेल. अरे बस यार तयार. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर देखील इनसाइड आउट स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. चेंडू जाईल सर ओव्हर द रोप डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक्केचाळीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शिरवणे संघ हा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण 60 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला आई गावदेवी 11 शिरवणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शाबाद चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे पर्व आपल्याला पाहायला मिळते. दोन ओव्हरचा खेळ देखील झालाय. 2 ओव्हरमध्ये सर्वाधिक जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न आई गावदेवी 11 शिरवली या टीमच्या फलंदाजांनी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अनिकेतने एक चौकार लगावला. गोलंदाज क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकासाठी जय गजानन कुक्षेत या टीमच्या माध्यमातून गोलंदाजाला आमंत्रित केले. शुभम आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. 59 रनचं एक भलोमोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडासा कोलर पद्धतीचा हा धीम्या गतीचा बॉल, हा बॉल पेस करत असताना थोडंसं प्रभावित केलं फलंदाजाला देखील. डॉट बॉलची समाप्ती. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधले. फुलटॉस होता, समोरच्या दिशेने खेळलाय, डीपमध्ये फिल्डर तैनात, पकडलाय हा झेल आणि फलंदाज क्रमांक 2 देखील गमावलाय. आई गावदेवी 11 शिरवणे या टीमला दुसरा धक्का. फलंदाज अनिकेत होतोय बाद. एक्केचाळीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. जितेश पाटील आले गोलंदाज फलंदाजीच्या मार्कवर. पहिल्या बॉलवर शुभमने यश संपादन केलं आपल्या टीमसाठी. 59 रन रोखायचे जय गजानन कुक्षेत या टीमला या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी. शुभमचा हा बॉल लॉफ्ट केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. जितेशने एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रनसाठी मेहबूबचा कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 रनच्या साह्याने 43 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वेग भन्नाट होता परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइडचा वेद आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. तिसरा फलंदाज गमवलाय आणि तिसरा धक्का शिरवणे टीमला. त्रेचाळीस रन आतापर्यंत होतात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय.
एक सिंगल देखील पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. .46 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. लाईन चांगली होती आणि डॉट बॉलची समाप्ती. .46 रन आतापर्यंत होतात. 46. अजूनही समीकरण बदलून गेले. अजूनही अजूनही 13 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. शेवटचे 12 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे, कारण तुमचे 12 मॅन देखील बसलेत. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 13 रनची गरज आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल वेग बन्नाट होता, परंतु या बन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज महबूब. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाज बल्लू आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय मेहबूबने. थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक. 6 रनसाठी षटकार. मॅचला मिळते कलाटणी. शेवटचे 10 बॉल आता मात्र शिल्लक आहेत आणि 7 रनची गरज अजूनही आहे. हलक्यात आणि दिशा दिली. पॉइंटच्या दिशेने फिल्डर होता. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट केली. स्ट्रायकिंग एंडला सागर आपल्याला पाहायला मिळतोय. रोहनजी गंदे आपलं देखील सहर्ष स्वागत, ज्यांच्या माध्यमातून त्यांचेच पिताश्री स्वर्गीय दिलीपजी गंदे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक विशेष ट्रॉफीज देखील पुरस्कृत केली गेली. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप भरपूर वेगाने 4 रनसाठी चौकार आलाय.
अजूनही 3 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन रनची गरज आहे. वेग भरपूर चांगला होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. दोन रनची गरज आहे. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. झेलची संधी होती परंतु हा षटकार आलाय आणि सामना जिंकलाय शिरवणे टीमने. तर चला शिरवणे टीमचे कॅप्टन आणि गोटिवली टीमचे कॅप्टन, चला पण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण टॉस साठी त्वरित या.